जी भाषा बंबईया भाषा आहे। ही भाषा वेगवेगळ्या भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली एक भाषा, म्हणून आपण तिला मुंबईची स्वतंत्र एक बंबईया भाषा म्हणतो। पण एक भाषा जन्माला येत असताना अनेक भाषा मरत देखील असतात। अशा जगभरामध्ये खूप साऱ्या भाषा मारल्या जात आहेत, मरत आहेत, आणि त्या विशेषतः बहुजन वर्गाच्या आहेत। म्हणजे भारतातच नव्हे तर भारताबाहेर देखील। आज भारतातल्या देखील आदिवासींच्या भाषा, महाराष्ट्रामधल्या काही मुख्य मोठ्या जरी भाषा म्हटल्या तरी अहिरणी झाली, कोंकणी झाली, मालवणी झाली, खानदेशी झाली, वराडी झाली, या अनेक भाषांना तसा पाहता एक भाषेचा दर्जा म्हणून हस्तगत मिळू शकलेला नाही। आमच्या आयोजकांपैकीच एक मित्र आमचे योगेश कांबळे ते सांगता, आम्ही शाळेमध्ये असताना मी वर्गात बोलायचो, लय आणलंय, ते लय म्हटलं की शाळेतले सगळे हसायचे। तर आमचे शिक्षिका देखील म्हणाले, हे काय लय म्हणतो, खूप म्हणायचं। तर आम्हाला जो न्यूनगंड तयार झाला या भाषेतून, तर आम्ही कधी बोलूच शकलो नाही। आम्हाला भीतीच वाटायची की मी काय चुकतोय की काय, कारण त्यांनी तसे एक मापदंड तयार केलेले भाषेच्या संदर्भात देखील, ते मापदंड देखील तोडण्याचं काम विद्रोही सांस्कृतिक चळवळ करते नामदेव ढसाळांपासून आणि त्याच्या अगोदरपासून ही सुरुवात झाली। आणि म्हणून आपण परिसंवादाला सुरुवात करीत आहोत। आमचे रमाबाई नगरातील वरिष्ठ कार्यकर्ते, पत्रकार, क्रांतिकारी जनता संपादक आदरणीय जयवंत हिरे काका यांच्यापासून। जयवंत हिरे काका, आजच्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या या दुसऱ्या सत्रातील इंग्रजी शाळा बंद कराव्यात का या परिसंवादाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथमतः ज्यांच्यावरच्या पुणे हल्ल्यामध्ये त्यांचं काल निधन झालं ते कॉम्रेड शहीद पानसरे त्यांना आदरांजली वाहतोय, विनम्र अभिवादन करतोय आणि त्यांच्या खुनाबद्दल फडणवीसी सरकारचा धिक्कार करतोय आणि सुरुवात करतोय। सन्माननीय अध्यक्ष आनंदाजी ओवाळ, माझे ज्येष्ठ मित्र आहेत, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रतिमाताई, जवी पवार, विना सालेकर मॅडम आणि अविनाश पाटील। तर माझ्या मित्रांना सुरुवात करण्यापूर्वी किशोर कर्वेंना म्हटलं की मला पहिल्यांदा बोलू द्या। तर सुरुवात करायची तर कशाने सुरुवात करायची, भाषेबद्दल आहे, इंग्रजी शाळा बंद कराव्यात त्या संदर्भात आहे। तर सुरुवात किशानच करतो। भाषेने निवडायला ज्ञानपीठ मिळालं आणि माझ्या मनात विचार आला की आपण नेबाळांना का भेटू नये, म्हणून मी त्यांच्या मानसपुत्राची भेट घेतली, पांडुरंग सांगवीकरांची, आणि बोललो, बा पांडुरंगा, तुझ्या बापाची आणि माझी भेट घालून दे। पांडुरंगा बोलला, मी तुझी गाठ घालून देतो, पण सांगून ठेवतो, आमचं म्हातारं आहे भैकू, आमचं म्हातारं आहे भैकू, काही उलट सुलट बोललं तर मनाला लावून घेऊ नको। आणि मग पांडुरंगाला घेऊन मी सांगवीला निघालो। सांगवीच्या पारावरती पोचलो तर तिथं पारावरती हा लोकांचा जता जमलेला होता आणि तिघजण आपापसात भांडत होते। कशाबद्दल भांडत होते
तर भालचंद्र नेमाडे बोलले इंग्रजी शाळा बंद करा बरं का. तर ते तिघजण 3 दुकानदार होते. एक दुकानदार बोलला मी सांगतो. नेमाडे सर इलायची घेऊनच बोलले. काय बोलले? मी सांगतो. नेमाडे सर इलायची घेऊनच बोलले. स्कॉच. दुसरं बोलत नाही नाही अजिबात नाही. नेमाडे सर पक्के देशीवादी आहेत. ते कंट्री घेऊनच बोलले. आणि तिसरं बोलत का अजिबात नाही. तुमचं दोघांचं सुद्धा अजिबात खरं नाही. ते हातपट्टी घेऊन बोलले. तर मी बोललो अरे हा काय प्रकार आहे. कसलं भांडण चाललंय. हातभट्टी घेऊन बोलले का इलायची घेऊन बोलले का देशी घेऊन बोलले. तर बोलले पांडुरंग काय बोलला ते आमचं म्हातारं झालंय जरा म्हातारं झेपत नाही तरी तिने घेत आणि कॉकटेल झाल्यावरती असं बघते. तर विरोधाचा भाग सोडूया आणि विषयाकडे बोलूया. खर तर भाषा ही सुरुवात कशी होते याच्यापासून केलं पाहिजे. भाषा संवादाचं साधन आहे आणि ते संवादाचं साधन जितकं वैभवशाली असतं त्या त्या भाषेच्या शब्दांचा डोलारा जितका सर्वव्यापी असतो तितकी ती भाषा समृद्ध आणि विकसित असते असं मला वाटतंय. तर मराठी भाषा तितकी आहे का आणि नसल्यास तितकी समृद्ध करायची जबाबदारी कुणाची आहे हे पाहून गेल्यास आपल्याला इतिहास काय दिसतो. तर या देशातल्या मराठीतल्या साहित्यिकांची एक परंपरा. त्या परंपरेमध्ये आपल्याला असं दिसतं की मराठीतले बरेचसे प्रसिद्ध साहित्यिक इंग्रजी साहित्यातून चोरून मारून कल्पना घ्यायच्या. चोरून मारून एखादं कथानक घ्यायचं आणि इथे आपल्या भाषेमध्ये कादंबरी साहित्य लिहायचं आणि मोठा साहित्यिक म्हणून प्रसिद्ध व्हायचं. असा आरोप फार मोठमोठ्या साहित्यिकांवरती अपघात झालेला. त्याच्यामधून फडकेही सुटलेले नाही, खांडेकरही सुटलेले नाही आणि पु ल देशपांडेही सुटलेले नाही. हे तुमच्या माहितीसाठी मी सांगतो. आणि त्यामुळंच ज्यांनी इंग्रजी भाषेची गुलामी साहित्य प्रस्तावताना घेतली तेच मराठी साहित्याबद्दल बोलत असताना फार मोठ्या अभिमानाच्या बाता करत असतात. आणि त्यामुळेच अनेकदा या मराठी साहित्याची गुलामगिरी किंवा मराठी साहित्य लोकांमध्ये पोचवायची जिम्मेदारी घेतलेले लोक त्यांचे मुलं अनेकदा इंग्रजी शाळांमध्ये शिकलेले दिसत आहेत. इंग्रजी शाळांमध्ये शिकून ते परदेशात गेलेले दिसत आहेत आणि ते परदेशात इकडं म्हातारी एकटे तुकटे झगडतायत. त्यांचं मालिक कोणी नाही अशी आज सध्या काळातली स्थिती आहे. आणि ते इथं मराठी भाषा लावून धरतायत. आपले बाळ ठाकरे त्यांच्या मुलं नातवंड आणि भाविका परपंड इंग्रजी माध्यमातूनच शिकतील आणि ते मराठी भाषेचा भाग जगभरात घेऊन फिरतील. ही स्थिती आहे. दुसरी बाब इतिहासाकडे गेल्यास काय दिसतं. इतिहासाकडे गेल्यानंतर दिसतं आपल्याला काय तर इंग्रजी या देशामध्ये पोचल्यानंतर इंग्रजांबरोबर इंग्रजी या देशामध्ये पोचल्यानंतर या देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची दिशा मिळाली. एखाद्या ज्योतिबा फुलेला खऱ्या अर्थाने मानवी हक्कांचा लढा मिळाला आणि तो मानवी हक्कांचा लढा त्यांनी शेतकऱ्यांचा असूड हातात घेऊन जगभर पोचवला, भारतभर पोचवला. त्याने खऱ्या अर्थाने जातीमुक्त समाज निर्माण करायचा प्रयास केला. त्यानंतर जाऊ आपण बाबासाहेबांकडे. ज्यांना या देशाने जन्मभर देशद्रोही म्हणून नेमायचा प्रयत्न केला. त्यांची मानवी हक्कांची चळवळ फक्त अस्पृश्यांपुरती मर्यादित ठेवायचा सातत्याने प्रयत्न केला
ज्या मूक लोकांसाठी जे मानवी हक्कांची चळवळ चालवते मॅट म्हणून पाहते त्या लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला की बाबासाहेब जर इंग्रजी शाळा शिकले नसते, इंग्रजी शिकले नसते तर काय शिकले असते, आपण कोठे असतो. ज्यावेळेस बाबासाहेब पहिल्या गोलमेज परिषदेला गेले त्यावेळेस काँग्रेसवाले देशद्रोही म्हणून काय झेंडे दाखवायला बाबासाहेबांना गेले असतो. आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी काय म्हणलं इंग्रजी भाषेमधून, इंग्रज येण्यापूर्वी जी स्थिती या देशातल्या लोकांची होती, अस्पृश्यांची जी स्थिती होत होती ती स्थिती इंग्रज आल्यामुळे बदललेली नाही. इंग्रज आल्यामुळे अस्पृश्यांना मानवी हक्कांचे दिशा भेटलेली नाही, मानवी हक्क भेटलेले नाही, त्यांच्या अस्पृश्यांच्या जिल्ह्यामध्ये बदल झालेला नाही आणि त्यामुळे हे इंग्रजी राज्य आम्हाला नको. आणि बाबासाहेब परत आल्यानंतर बाबासाहेब जाताना ज्यांना देशद्रोही म्हणून ज्या गांधी भक्तांनी बोलले होते त्याच बाबासाहेबांना गांधींनी बोलून घेतलं आणि सांगितलं बाबासाहेब तुम्ही खरे देशभक्त आहात. बाबासाहेबांनी सांगितलं मला मातृभूमी नाही आहे मिस्टर गांधी. जे बाबासाहेब जर इंग्रजी बोलत नसते, इंग्रजी बद्दल त्यांना ज्ञान नसतं तर का असतं. तिथं प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांना इथं लढायचा प्रयत्न झालेला आहे. इथं ज्या वेळेस संपूर्ण व्यवस्था बाबासाहेबांच्या विरोधात, मग काँग्रेसवाले असतात की हिंदुत्ववादी असतात, बाबासाहेबांनी इथे गाडायचा प्रयत्न करत असताना जगभरात बाबासाहेबांच्या प्रत्येक विधानाची दखल घेतली जाते ती इंग्रजी भाषेमुळे. हे बांधवांना आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आता मुद्दा दुसरा येतोय तो भाषिक आक्रमणाचा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळेस देशाच्या राष्ट्रभाषेचा मुद्दा आला त्यावेळेस इथे हिंदी भाषिक राज्यांचा पट्टा फार मोठा आहे. हिंदी भाषिक राज्यांचा पट्टा फार मोठा आहे आणि त्या हिंदी भाषिकांची राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भाषेची इथे आक्रमण करण्याचा प्रयास झाला आणि दक्षिणेमधल्या मंडळी ज्या वेळेस विरोध केला त्यावेळेस तो प्रयत्न हाणून पाडला गेला. हा इतिहास आहे. आजही हिंदी राष्ट्रभाषा म्हणून सातत्याने माती मारायचा इथं प्रयास केला. पण भारत हा बहुभाषिक देश आहे आणि त्या बहुभाषिक देशामध्ये प्रत्येक भाषा जतन करणं आणि त्या देशात त्या भाषेचं जतन करून ती समृद्ध करणं, लोकभाषा बनवणं आणि अनेक भाषांमध्ये आदान प्रदान घडवणं या देशाच्या शासनाची जबाबदारी आहे की ज्यामुळे इथला नागरिक प्रत्येक भाषांमध्ये देवाणघेवाण झाल्यानंतर अधिक सुसंस्कृत होईल, अधिक विकसित होईल, अधिक त्यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होईल. ते राहिलं बाजूला. पण इथं सुरुवात झाली ती एखाद्या भाषेच्या नावाने दुसऱ्या भाषिकांवरती अन्याय करायचा. मग ते हिंदीचं आक्रमण असो किंवा इथं मुंबई बहुभाषिक म्हणून विकसित झालेले असताना इतर भाषिक इथं आलेत त्यांना तुम्ही मराठी भाषिक नाही म्हणून त्यांना चिरडायचा प्रयत्न असो, त्या प्रत्येक ठिकाणी भाषेचा अतिरेकाचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं मला वाटतं. आणि त्या प्रयत्नाचा प्रत्येक ठिकाणी निषेध व्हायला पाहिजे. आता भाषेचा जोखड घेऊन जे फिरतायत त्यांच्याबद्दल बोलूया. जे सांगतायत की ही भाषा, तर आतापर्यंत या भाषेमध्ये काय आलंय, जो आतापर्यंत ग्रंथसमूह होता त्याच्यामध्ये मी माझा आरोप केला त्यानुसार परकीय भाषांमधल्या पुस्तकांच्या कल्पना चोरलेल्या आणि इथे मराठी भाषेमध्ये विकसित केलेल्या साहित्यिकांचं साहित्य, या साहित्यामध्ये वास्तवात कधी आला तर ज्यावेळेस इथला दलित लिहू लागला, ज्यावेळेस इथला आदिवासी लिहू लागला, ज्यावेळेस इथला शोषित लिहू लागला, नारायण सुरेंद्र माधव इत्यादी, नामदेव ढसाळांचा कोलपिठा, बंधू माधवांचा आम्ही माणसं आहोत हक्क आहोत त्यावेळेस, आणि आता काल परवा नागनाथ मंजुळेचं पिस्तुले आणि काय नाव हॅन्ड्री
वास्तववाद मांडणारी साहित्य आणि संस्कृती त्याचं वास्तववादी साहित्य असं मला वाटतं. नाहीतर कल्पनेच्या भराने आपण फार मोठा घेतो. आता या अतिवास्तववादाचा परिणाम किंवा जे सातत्याने सांगतात भाषेच्या सांस्कृतिकरणाचे प्रयोग करून पाहत आहेत, त्यांनी जर सत्तेत आल्यानंतर काय केलं तर सीबीएसई शाळांमध्ये जर्मन जे आहे ते काढून तिथे संस्कृत आणायचा प्रयास चालवलेला आहे शिक्षण मंत्री. तर भाषाचं अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण न करता विकसन करणं. आता संस्कृत भाषा तर सांगतात देवभाषा आहे, तर त्या देवभाषा म्हणणाऱ्यांच्या भाषेच्या शाळेमध्ये ऐकलेला सातत्याने माझ्या कानावरून गेलेला एक श्लोक मला आठवतो. पुष्टानाभिमानेषु गर्दभा पांडित्यम एकमेका प्रतिभाषती आव रूपम अवधम. तर झालंय काय, उंटाच्या लग्नाला गाढवाला पुरोहित म्हणून बोलवलं, लग्न राहिलं बाजूला. काय झालं, लग्न बाजूला राहिलं आणि पुरोहित बोलायला लागला, उंटाकडे पाहून नवरदेवाकडे पाहून बोलायला लागला. काय पण नवरदेवाचं रुपणं आहे आणि नवरदेव बोलायला लागला, काय पण गर्दभराव पुरोहितराव काय पण सुंदर तुमचा आवाज आहे. तर अशा पद्धतीने भाषिक अतिक्रमण एकमेकांचा स्तुत्या करून सांस्कृतिकरण करण्याचे जे प्रयोग आहेत ते बंद केले पाहिजे. आणि जर तसं करायचं असेल हे स्वतः स्तुती गाणारे, स्वतः पारितोषिकांच्या मांडणी करून घेणारे, त्यांच्याबद्दल आचार्य अत्रेंनी बोललेले एक विडंबन काव्य मला आठवतं. मूळ कविता आहे, आम्ही कोण म्हणून काय पुसता, आम्ही असू लाडके देवाने दिलेले हे जग आम्हा खेळावया. तर आचार्य अत्रेंनी काय विडंबन केलं होतं, आम्ही कोण म्हणून काय पुस्तक दातानं देंगाडून फोटो पुस्तक मासिका तर तुम्ही अमुकचा का न पाहिला किंवा गुच्छ तरंगांजली तुम्ही का न वाचला. तर अशा पद्धतीने संस्कृतीचे आणि स्वतः पारितोषिकाचा मांडणी करण्याने आमच्या भाषिक सांस्कृतिकरणाचे प्रयोग आपण रोखून धरले पाहिजे. आणि इंग्रजी प्रत्येक सामान्य माणसाने आकलन करून घेतली पाहिजे. मराठी भाषा तर टिकवली पाहिजे. नाहीतर झालंय काय, आज शिक्षणाचं स्तर 4 पातळींवरती विभागला गेलेला. पहिली पातळी कोणती तर उच्चवर्णीयांची आणि गर्भ श्रीमंतांची सीबीएसई आयसीएसई इंटरनॅशनल. त्यापैकी आयसीएसई मध्ये मी कर्जाचे डोंगर भरून माझ्या पोरीला शिकवतोय, कारण त्यांच्या पातळीवरती त्यांच्यावरून झगडायचं म्हणून. दुसरी पातळी आहे खाजगी शाळांमध्ये ज्या भांडवल राजकारणाने उभारलेल्या शाळा, डोनेशनच्या शाळा, त्यांच्यामध्ये मुलांना शिकवतो. वरचा वर्ग हा मालक होणारा वर्ग, स्वामी होणारा वर्ग, राजकारणामध्ये उद्योगांमध्ये स्वामी होणारा वर्ग तयार करणाऱ्या शाळा म्हणजे आयसीएसई सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल. दुसरा स्तर हा जो वर्ग आहे तो इंग्रजी असो माध्यमिक असो राजकारण्यांच्या ज्या शाळा आहेत, खाजगी शाळा, डोनेशन देणाऱ्या शाळा, त्यांचा स्तर. आणि तिसरा स्तर आहे महानगरपालिकेतून शिकून त्यांच्या स्पर्धेमध्ये उतरायचं असा प्रयास करणारा, ज्यांना सातत्याने तिरस्काराने पाहिलेलं जातं आणि जे स्वतः निमगंडाने झपाटलेले आहेत अशा लोकांचा स्तर. आणि चौथा स्तर ज्यांच्यापर्यंत स्वातंत्र्यापासून तर आतापर्यंत शाळा पोचूच शकली नाही असं स्तर. तर भाषाबद्दल बोलत असताना या सर्व स्तरांचं समानीकरण होणं गरजेचं. मग सकाळी एका सत्रामध्ये बोलताना मला वाटतं हे बोललो की शाहीबाबाच्या संपत्तीबद्दल राम पुण्यारी बोलले. असत्य शाहीबाबांच्या धर्मस्थळातल्या संपत्तीबद्दल किती 1000 कोटी संपत्ती होती. तर जरा खऱ्या अर्थानं शैक्षणिक शिक्षणाचं समानीकरण, आर्थिक सांस्कृतिक आपण समानता देऊ शकत नाही सध्या काळामध्ये. कुपोषणाचा प्रश्न आपण सोडू शकत नाही सध्या काळात त्या मानाने, पण आपण एक प्रश्न समान स्तरावरती आणू शकतो.
सर्वांना समान शिक्षण, की ज्या वेळी इंग्रजी दिलं जाईल, ज्या वेळी मराठी तितक्याच प्रभावाने शिकवली जाईल आणि मराठीच्या मरणाचे गळे कुणाला काढता येत नाही. काय करावं लागेल आपल्याला? सर्व धर्मस्थळांच्या संपत्ती, मग हिंदूंच्या असोत, मुस्लिमांच्या असोत, ख्रिश्चनांच्या असोत की बौद्धांच्या असोत, त्या सर्व संपत्तीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे आणि तो सर्व पैसा शिक्षणासाठी वापरला गेला पाहिजे. सर्वांना समान शिक्षण. खाजगी सर्व शिक्षण सम्राटांचे सर्व खाजगी शाळा बंद करून बीएमसीच्या शाळांचं सरकारीकरण करून, सर्व शाळांचं राष्ट्रीयकरण करून सर्वांना सीबीएसई आयसीएसई स्तराचं शिक्षण देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. आणि ती भाषेची जोपासना इंग्रजी जरी जगभरात बोलली जाणारी पहिल्याही क्रमांकाची नाही, दुसऱ्याही क्रमांकाची नाही, तिसऱ्या क्रमांकाची जरी भाषा असली तरी सुद्धा इंग्रजी आपल्या प्रत्येक मुलाला आली पाहिजे, प्रत्येक मुलापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्याचबरोबर मराठीचं विस्तृतीकरण झालं पाहिजे. तिची शब्द बँक जास्तीत जास्त समृद्ध झाली पाहिजे. म्हणजे मराठी भाषेच्या शासकीय शब्दकोशाला बदनाम कोश म्हणून आतापर्यंत बोललं जातं ते बोललं जाणार नाही असं मला वाटतंय. आणि त्यामुळंच हे बोलत असताना परत एकदा एक किस्सा सांगतो आणि माझा शेवट करतो. कबीराचा किस्सा. दहशतवादाविरुद्ध बोलत असताना, भाषेबद्दल बोलत असताना कबीराचा किस्सा सांगितल्याशिवाय मला थांबता येत नाही, थांबवत नाही म्हणून तो किस्सा सांगतोय. तर कबीर एकदा चाललेले होते रस्त्याने आणि जवळच एका मंदिरामध्ये एका मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचे काम चालू होता. यज्ञ पेटलेले होते, होम चालू होता. यज्ञामध्ये दुधाची आहुती दिली जाते, तुपाची आहुती दिली जाते, बळी दिलं जातं. आणि बाई तिथं लहान मुलगा मेले, ते आक्रोश करत फिरवती, माझं पोरगा आताच मेले हो, कुणीतरी वाचवावं माझ्या पोराला, माझ्या लेकराला कुणीतरी जिवंत करावं. त्या बाईला कुणीतरी सांगितलं, तो माणूस चाललाय ना कबीर म्हणून, त्याला तू भेट, तो तुझ्या मुलाला निश्चित जिवंत करेल. ती बिचारी बाई गेली आणि कबीर चालले होते. त्यांच्या पायावरती पोराला टेकलं घेऊन आणि बोलली, कबीर, लोकांनी मला सांगितलं की तुमच्याकडे ताकद आहे, तुम्ही माझ्या लेकराला जिवंत करा, नुकतंच मरून मेले तर तुम्ही माझ्या लेकराला जिवंत करा. टाव फोडला त्या बाई. कबीर बोलले, बहिणी तू उठ, भगिनी उठ, माझ्याकडे तर ती ताकद नाही, पण समोर मंदिर आहे ना, तिथं दगडाच्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठा करायचा सोहळा चालू. दगडाच्या मूर्तीत त्या जीव टाकतात आणि जे दगडाच्या मूर्तीत जीव टाकतायत त्या निश्चितच तुझ्या मुलाच्या, आत्ता नुकतं मेलेल्या मुलाच्या, आच्छादन मुलाच्या परत जीव चेतू शकतील असं मला वाटतं. तर तू त्यांना जाऊन घे. ती बिचारी गेली तिथे. राणी देहो भावून चाललेलं होतं. अमकं स्वाहा, तमकं स्वाहा, अमकं समर्थ आणि तमकं समर्थ, मोठमोठ्याने संस्कृतमध्ये मंत्रोच्चार चाललेले होते. बाई आदेश पुढे दिली, हो थांबा, हो तुम्ही ते पूजा आमच्या थांबवा, आपण माझ्या लेकराला जिवंत करा, माझ्या लेकराला जिवंत करा. हे पाहायला लागले, बाई काय बोलते, काय झालं तुझ्या मुलाला? बोले, माझं मुलगा नुकतंच तासाभरापूर्वी मेलं हो. मुलगा मेला ना तुझं? मग मेलेला माणूस जिवंत कसा होणार? मेलेला माणूस जिवंत कसा होणार? हो, तुम्ही तर या दगडाच्या मूर्तीत जीव टाकताय, प्राणप्रतिष्ठा करताय. माझं तर मुलगा चालतं बोलतो होतं, 1 तासापूर्वी खेळत होतो. पुजारी बोलले, तुझं मुलगा जिवंत होत आहे खरं, पण या दगडाच्या मूर्तीत आम्ही प्राणप्रतिष्ठा करतोय, तिला जागृत करतोय हे खरं आहे, पण ते मेलेलं मूल जिवंत करता येणार नाही. तसंच भाषेच्या नावाने जे आम्ही आक्रोश करतो आहोत, देशीवादाचा पुरस्कार करतो आहोत, त्यांनी भाषा जगवायसाठी काय प्रयास करतायत ते त्यांच्या कृतीने सिद्ध करावं, त्यांच्या मुलांना मराठी शाळेत आणावं आणि मग आमची एक पिढी इंग्रजीमध्ये शिकेल.
आणि त्याच्यानंतर आम्ही मराठीचा विचार करू. मराठीचा आजही विचार करतो. मराठी भाषा आमच्यामुळं जिवंत आहे. आम्ही आज वास्तव साहित्य आणतो आहोत. ते साहित्य आणि मराठी भाषा मरू देणार नाही. पण त्या जगवण्याची जबाबदारी घेण्याच्या नावाने तुम्ही ते डाव फोडतात ना. त्यांनी तुमच्या इंग्रजी शाळेतल्या मुलं इथं आलं, तुमच्या परदेशातून इंटरनेटवरून गणपतीला दूध पाजणाऱ्या मुलांना इथं आलं, इंटरनेटवरून इथं हिंदुत्वाची चळवळ राबवणाऱ्यांना इथं आलं, आणि इथं मानवतेची चळवळ करणार उद्या. एवढं बोलून मला इथं बोलण्याची संधी दिली याबद्दल आपला आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय विक्रम. नमस्कार. संयोजकांनी मला जागतिकीकरण आणि भाषा या विषयावर मांडणी करायला इथे बोलवलं आहे. हा विषय इंग्रजी शाळा बंद कराव्या का या चर्चासत्र या पार्श्वभूमीवर हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न करीन. ही जी सगळी चर्चा आहे इंग्रजी शाळांबद्दल, ती चर्चा साधारणरित्या मराठी शाळांची जी वाईट परिस्थिती होत चालली आहे, मराठी शाळांमध्ये दाखल होणाऱ्या मुलांची संख्या जी कमी होत चालली आहे, त्या संदर्भात इंग्रजी शाळा हे मराठी शाळांना संपत चाललेले आहेत. या संदर्भाचा जो वाद आहे, मांडणी आहे, त्या मांडणीकडे मी थोडं लक्ष देईन. त्याची पार्श्वभूमी जी आहे ती जागतिकीकरणाची पार्श्वभूमी आहे. तर हा विषय आपल्याला कसा समजून घेता येईल? जागतिकीकरण ह्या शब्दाकडे, हा शब्द कसा समजून घ्यायचा, तर पृथ्वीच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी जे स्थानिक अनुभव एका साखळीमध्ये एकत्र आणून एका जागतिक पातळीवर मांडण्याचा जो सध्या प्रयोग चालू आहे, नवीन नवीन संदेशन यंत्रणा राबवून, त्याला जागतिकीकरण म्हणून बघता येईल. म्हणजे जागतिकीकरण हे जगभराच्या लोकांचा जो अनुभव आहे, अनुभव विश्व आहे, तो एकमेकांशी कसा संबंधित आहे, एकमेकांशी कसा त्याची नाळ एकमेकांशी कशी जुळलेली आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जागतिकीकरण प्रक्रियेचे काही झलक आपण गेल्या 10-20 वर्षात पाहिलेले आहे. इराक विरुद्ध जो लढा आहे तो त्याचा लाईव्ह प्रक्षेपण आपण आपल्या टीव्ही सेटवर पाहिलं आहे. इराक युद्धाच्या विरोधात ऑस्ट्रेलिया ते अमेरिका इथं जे विरोध प्रदर्शनं झाली, लोकांनी प्रत्येक शहरामध्ये विरोध प्रदर्शन केलं, एकमेकांशी सहयोग करून जे विरोध प्रदर्शन केलं, हे एक जागतिकीकरणाचंच एक रूप आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गेल्या वर्षी एक प्रयोग झाला की जगभरातल्या शहरांमध्ये बायका रस्ता येऊन आम्ही नाचणार, आम्ही आमचं स्वातंत्र्य एक रूप म्हणून आम्ही रस्त्यावरून नाचणार, हे सुद्धा एक जागतिकीकरणाचं एक स्वरूप आहे. अमेरिकेमध्ये जे राष्ट्रपती निवडणूक झाली ते आपण सर्वजण पाहिलं, त्याच्यावर वाद घातले, त्याच्यावर जगभर चर्चा झाली. हे जे सगळे घटनाक्रम आहेत हे